शिक्षकांची अग्रगण्य संघटना असलेल्या शिक्षक महासंघ व भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीच्या संयुक्त विद्यमाने येत्या 19 एप्रिल रोजी अमरावतीत शिक्षक मेळावा व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक शिक्षक नेते चंद्रशेखर भोयर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचा नेमका उद्देश हा आहे की 19 तारखेला आपण अमरावतीत पीडीएमसी परिसरात श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये आपण शिक्षक मेळावा व नवनिर्वाचित जे आमदार निवडून आले भारतीय जनता पक्षाचे त्यांचा एक सत्कार सोहळा आपण या ठिकाणी ठेवलेला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, या राज्याचे प्रदेश अध्यक्ष महसूल मंत्री आदरणीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, या राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण, या राज्याचे विदर्भाचे प्रदेश संघटक आदरणीय कोटेकर साहेब, अमरावती जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे आमदार, त्यामध्ये प्रतापदादा अडसर, राजेशजी वानखेडे, उमेशजी आवलकर, रवींद्रजी तांडे किंवा धनजी काळे, तसेच रवीजी राणा, त्यानंतर संजयजी कुटे व भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, राज्याचे पदाधिकारी त्यांचे मी मनापासून आभार मानतो। यांनी मला भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली आणि भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी सभा राज्याचं सहसंयोजक व कार्याध्यक्षची जबाबदारी माझ्यावर आहे आणि म्हणून या निमित्ताने मी शिक्षण क्षेत्रात आपल्याला माहिती आहे की गेल्या 2 टर्म म्हणजे 12 वर्षापासून या क्षेत्रात काम केले। मागच्या वेळेस आपला फार कमी मताने पराभव झाला। आपल्याला माहित आहे की जे आमदार निवडून आले ते सारी चोरीवर निवडून, त्यांना शिक्षण क्षेत्रातील काही अभ्यास नाही आहे, त्यांचा या क्षेत्राशी काही संबंध नाही आहे आणि खरं तर ते त्यांच्या संस्थेतील लोकांवरच अन्याय करतात, तर ते या शिक्षकांना कसा न्याय देतात। आपण सातत्यानं या क्षेत्रात काम करीत आहोत आणि आता कुठंतरी पक्षाचा पाठबळ भेटल्यामुळं अजून अधिक जोमानं काम करण्याची संधी परत या क्षेत्रात मला मिळाली। या सर्व त्यांनी माझ्या प्रवेशासाठी पुढाकार घेतला, त्यांचे सर्वांचे, भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचे, जवळपास 56 आमदारांनी 6 मंत्र्यांनी माझ्या नावाची शिफारस केली, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करायचं आहे, हे शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे आणि यासाठी मी काम करीन हे सुद्धा मी वचन आपल्याला देतो। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।